विश्वास पाटील हे जेम्स लेनचे मावस भाऊ आहेत का, असा सवाल संभाजी ब्रिगेडनं केलाय। पाटील यांनी संभाजी कादंबरी लिहून महाराष्ट्राची बदनामी केले। त्यांनी तात्काळ माफी मागावी, तसंच पुस्तकातील दुरुस्ती करावी, अन्यथा आम्ही गनिमी काव्यानं जे काही करायचे ते करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आलाय। जिल्हाधिकारी यांना पत्र दिलंय, तसंच शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी देखील आमचे बोलणं झालंय, असं ब्रिगेडच्या वतीनं सांगण्यात आलंय। साताऱ्यातील पवई नाक्यावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। आज संभाजी ब्रिगेडनं एक भूमिका घेतली, नेमकी काय भूमिका आणि काय तुमच्या मागण्या आहेत? आज सातारा येथे छत्रपतींच्या भूमीमध्ये साहित्य संमेलन होते आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आहेत। त्या विश्वास पाटलांनी संभाजी नावांची कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पूर्ण आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे। संभाजी ब्रिगेडची ही भूमिका होती की विश्वास पाटलाला या जबाबदारीवर ठेवूच नये, कारण ते अध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत आणि म्हणून कारण अशा पद्धतीचं विकृत लिखाण करून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राची बदनामी केलेली आहे, महाराष्ट्राच्या संभाजी प्रेमींची बदनामी केलेली आहे। आणि आम्ही त्या अनुषंगानं विश्वास पाटलाला कायदेशीर नोटीस दिली। आम्ही त्यांना चर्चेसाठी बसण्याचं आव्हान केलं, परंतु त्यांनी फक्त मीडियाद्वारे चर्चेसाठी बसण्याचं आम्हाला सांगितलं, परंतु आम्हाला कुठलंही पत्र त्यांनी दिलं नाही। कारण आमची भूमिका होती की तुम्ही चर्चा करा, जे विकृत लिखाण त्यांनी केलेले आहे ते विकृत लिखाण दुरुस्त करा, ही आमची रास्त भूमिका त्यांना होती आणि त्या अनुषंगानं आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। आज आमची भूमिका आहे की तात्काळ या साहित्य संमेलनामध्ये जे काही विश्वास पाटलांची संभाजी नावांची कादंबरी आहे त्या कादंबरीला तात्काळ शासनानं जप्त करावं आणि संभाजी ब्रिगेडसोबत चर्चा करावी आणि त्या कादंबरीमध्ये आक्षेपार्ह मजकूर काढून नव्या पद्धतीने जे काही खरा इतिहास आहे त्यामध्ये मांडावा, ही आमची संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे। परंतु विश्वास पाटलांनी आजपर्यंत याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। जसं जेम्स लेनने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली होती, त्याच पद्धतीने विश्वास पाटील जसं काय जेम्स लेनचे सख्खे मावस भाऊ आहेत, या पद्धतीने त्यांनी संभाजीराजांची बदनामी केली आणि संभाजी प्रेमी हे कदापि सहन करणार नाहीत। छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरात गेला पाहिजेत, ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे। म्हणून विश्वास पाटलांनी या साहित्य संमेलनामध्ये प्रशासनानं विनंती केल्यानुसार आमची विनंती आहे की साहित्य संमेलनामध्ये विश्वास पाटलांनी जाहीर महाराष्ट्राची माफी मागावी आणि त्यांनी आवाहन करावं की संभाजी ब्रिगेडने जे काही चूक लक्षात दिलेली आहे ती चूक दुरुस्त करूनच आम्ही संभाजी कादंबरी पुन्हा प्रकाशित करू, एवढी त्यांनी भूमिका बजावी, एवढं आमचं मागणं आहे। जर तुमची मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुमची भूमिका काय असेल? संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राला सगळ्यांना माहीत आहे, आम्ही एक छत्रपती शिवरायांचे महापुरुषांची विचारांचे वारसदार आहोत आणि महापुरुषांच्या सन्मानामध्ये संभाजी ब्रिगेड सदैव अग्रेसर राहते आणि जर आमची भूमिका शासनानं मान्य केली नाही, विश्वास पाटलांनी मान्य केलं नाही, तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलनं गनिमी काव्यानं महाराष्ट्रामध्ये आंदोलन करेल। हे काय भूमिका आमची नव्यानं मग सांगायची गरज नाही, आमचं आंदोलन सगळ्यांना सर्वश्रुत आहे। समृद्धी महामार्गावर माळीवाडा टोकरी नाक्यापासून सुमारे 15 ते 16 किलोमीटर अंतरावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 463 वर साईराम ट्रॅव्हल्सच्या भारत बेन्झ या प्रवासी बसला भीषण आग लागले। प्राथमिक माहितीनुसार समोरील ट्रकला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला असून त्यानंतर बसनं पेट घेतलाय। या बसमध्ये एकूण 32 जण प्रवास करत होते, त्यामध्ये 29 प्रवासी, 2 ड्रायव्हर आणि 1 कंडक्टरचा समावेश होता। या दुर्घटनेत एक प्रवासी जखमी झाला असून अमोल सुरेश शेलकर यांचा मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच पदमपुरा आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्राचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली। शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि उपजिल्हा प्रमुख विजय काटकर आणि काँग्रेसचे सलीम काझी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। कल्याणमधील पॅनल क्रमांक 4 चा उमेदवार मयूर पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय। या पक्ष प्रवेशानंतर कल्याणमधील शिवसेना आणि काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। नक्कीच आमच्या या मोना विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि या प्रभागामध्ये या परिसरामध्ये ज्यांनी शिवसेना वाढवले असे उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते, त्यांनी आज आमच्या शिवसेना परिवारामध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आज परिवारामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांचं आम्ही प्रथमतः स्वागत करतो आणि त्यांची जी नाराजी आहे, एक निष्ठावंत एक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांना कुठेतरी त्या पक्षामध्ये न्याय मिळाला नाही आणि कुठेतरी निष्ठा राहिलेली नाही, त्याच्यामुळे त्यांनी आज आमच्या या मोने शाखेमध्ये या आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत
आम्ही पदाधिकारी आहेत आमच्यासोबत सर्वांच्या सोबत त्यांनी आज इथं प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात येईल आणि जो त्यांचा अन्याय झालेला आहे तो सुद्धा दूर करण्यात येईल. आताच माननीय आमचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्यावर सुद्धा मी फोनवर माझी बातचीत झाली. कामात ते व्यस्त असल्या कारणाने त्यांनी त्वरित आपल्या शाखेमध्ये त्यांचा प्रवेश करण्यास सांगितलं आणि 1-2 दिवसामध्ये त्यांची भेट घेऊन आम्ही काटकर साहेबांना नक्कीच न्याय देऊ. हे काँग्रेस जे आहे ना, आम्ही मुळापासून काँग्रेसी आहे, पण काँग्रेसने जे आमच्यावर अन्याय केलेला आहे त्याच्यावर आम्हाला राग आहे. म्हणून ते जोपर्यंत इकडे संजय दत्त असणार तोपर्यंत काँग्रेस वाढणार नाही, काँग्रेस मिटत जाणार आहे. आणि आम्ही प्रत्येक मुस्लिमला पण हे करणार का बाबा हे जी पार्टी आहे ही जातीवाद पार्टी नाही आहे. ही जातीवाद पार्टी याला म्हणणं गेलेलं आहे. ही जातीवाद पार्टी नाही आहे आणि जातीवाद पार्टी नसल्यामुळे आम्ही हे पार्टीत प्रवेश केला आणि हे ह्या भागामध्ये हे आमदारांचं काम आहे. आणि आम्ही काँग्रेसवाले फक्त नारळ फोडतात आणि घरी बसतात. हे आमदाराचं काम आहे. इकडून मोयलीपासून टिटवाळ्यापर्यंत आणि शाळपर्यंत हे काम आहे यांच्या. हे खड्डे जे आहे ना हे यांनी हे केलेले आहे आणि आम्ही स्वतःहून त्यांना वोटिंग केलेली आहे. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत नवीन ट्विस्ट आलाय. अनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला यांनी प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाच्या संदर्भात पुन्हा याचिका दाखल केली आहे. अनगरच्या नगराध्यक्ष प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक त्रुटी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आलाय. अनगर नगरपंचायत निवडणूक रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आली. उज्ज्वला थिटे यांच्या वतीने अनगर नगर पंचायत कार्यालयामध्ये नुकत्याच बिनविरोध निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम कलम 21 अन्वये जिल्हा न्यायालयामध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांचं नामनिर्देशनपत्र स्वीकारलं गेलं. तसेच त्यामधल्या बऱ्याचशा त्रुटी पॉइंट आउट करून न्यायालयामध्ये त्यांची झालेली निवड रद्द करावी या दृष्टिकोनातून आज रोजी निवडणूक अर्ज हा दाखल केलेला आहे. 2-3 ग्राउंडवरती त्या ठिकाणी इलेक्शन पिटिशन केलेलं आहे. त्याच्यामधलं प्रामुख्यानं महत्त्वाचं जे ग्राउंड आहे की निवडणूक अर्जासोबत देण्यात आलेलं जे शपथपत्र आहे त्या शपथपत्रामध्ये बरीचशी माहिती जी आहे ती खोट्या स्वरूपात दिलेली आहे. खोटी माहिती म्हणजे इनकम्प्लीट माहिती असते. त्याच्यामुळं बाकीच्या निवडणूक प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो आणि त्या अनुषंगानं बरेच ग्राउंड घेऊन आम्ही त्या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका दाखल केली. आता प्राजक्तांनी ज्यावेळेस नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्याच्यावर उमेदवारांचं प्रत्येक हे प्रशस्ती जे प्रतिज्ञापत्र असतं त्याच्यामध्ये सर्व खरी माहिती लिहायची असते. तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावरच खोटी माहिती दिलेली आहे की त्यांचे काय पतींचे जे प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीज टाकलेल्या नाहीयेत, शेअर्स टाकलेले नाहीयेत, पॉलिसी आहे, इतर काही गुंतवणूक आहेत. हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेलीही तरी पण त्यांनी 0-0 दाखवलेलं आहे, नील दाखवलेलं आहे. आणि नाव पण त्यांचं मिस्टरांचं नाव अजिंक्य राणाचं नाव टाकताना पण त्यांनी नील म्हणून टाकलेलं आहे. मग निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे. मग त्या संदर्भात मी आता न्यायालयामध्ये दाद मागितली. प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची अनगर नगरपंचायतीमध्ये झालेली बिनविरोध जी निवड आहे ती निवडणूकच रद्द करावी याकरता म्हणून आम्ही याचिका दाखल केली. त्या याचिकेमध्ये प्रामुख्यानं आता ग्राउंड जे सांगितले वकील साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांनी जे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे हे ॲफिडेव्हिट एवढ्यासाठीच असतं की त्या संबंधित उमेदवाराच्या संदर्भानं मतदारांमध्ये सत्यप्रतीवर उमेदवारानं जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या आधारावर त्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करायचं किंवा नाही करायचं, त्याची जनमानसातली प्रतिमा कशी आहे, त्याची स्थावर मालमत्ता, त्याच्या संदर्भात त्याच्यावर असलेले गुन्हे, त्यांच्या संदर्भामध्ये जंगम मालमत्ता या संदर्भातली सगळी माहिती खरीखुरी माहिती शपथपत्रावर द्यायची असते. प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिलेली आहे. त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी त्यांनी लपवलेली आहे. स्थावर जंगम मालमत्ता त्यांचा इन्कम त्यांनी लपवलेला आहे. एवढंच त्यांनी पतीला पण लपवलेला आहे. पतीच्या नावापुढे नील लिहिलेलं आहे म्हणजे पतीच लपवून टाकला. आणि त्याचबरोबर त्यांचे पती अजिंक्य राणा पाटील यांच्याकडं शेकडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी असताना 0 रुपयाची प्रॉपर्टी म्हणून दाखवलेलं आहे. अजिंक्य राणा पाटील हे साखर कारखान्यामधून त्यांच्या वर्षाला 65 लाख रुपयाचा पगार घेतात. 65 लाख रुपयाचा पगार घेतात आणि प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी मात्र त्यांचा इन्कम 0 रुपये दाखवलेला आहे. शेकडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील आणि अजिंक्य राणा पाटील या दोघांकडे असताना 0 रुपयाची प्रॉपर्टी अजिंक्य राणांच्या नावाने दाखवलेली आहे. एका अर्थानं या
निवडणूक शपथपत्रामध्ये जनतेची फसवणूक केलेली आहे, निवडणूक आयोगाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळं यामध्ये उमेदवाराला आणि मतदाराला असलेल्या कायदेशीर अधिकारामध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर देखील न्यायालयामध्ये दाद मागता येते, तशी प्रोव्हिजन आहे. अशा शेकडो याचिका यापूर्वी दाखल झालेल्या आहेत आणि अनेक शेकडो प्रकरणामध्ये निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचे उमेदवारी सुद्धा रद्द झालेल्या आहेत, निवडही रद्द झालेली आहे. पुणे शहरातील नवी पेठ येथील लोकमान्य नगरमधील इमारतीच्या पुनर्विकासाला राज्य सरकारकडून देण्यात आलेली स्थगिती उठली आहे. या संदर्भात लोकमान्य नगर कल्याणकारी संघानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हा प्रश्न चर्चेतून सुटावा यासाठी कल्याणकारी संघाच्या सदस्यांना मार्गदर्शन केलंय. तसंच मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचा विषय घेऊन जाऊन त्यांची भेट घडवून आणली. या सर्व घडामोडी दरम्यान नागरिकांनी न्यायालयात दाद मागितले. त्यामध्ये वसाहतीमधील नागरिकांच्या बाजूने निर्णय देत पुनर्विकासावरील स्थगिती उठवण्यात आले. त्यामुळे तेथील नागरिकांनी धीरज घाटे यांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केलाय. लोकमान्य नगर ही म्हाडाची वसाहत आहे आणि या वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेले अनेक दिवस ऐरणीवरती आहे. आपण पाहतोय लोकमान्य नगरचं आणि माझं गेले 30-35 वर्षापासूनचा एक ऋणानुबंध आहे आणि या विषयावरती या भागामधल्या काही नागरिकांमध्ये मतमतांतर होती. लोकमान्य नगरमधल्या वसाहतीचा पुनर्विकास व्हावा, कारण गेले जवळजवळ 55-60 वर्षापेक्षा अधिक जुनी ही कॉलनी आहे आणि या भागातल्या नागरिकांचं पुनर्वसनाचं स्वप्न होतं. या विषयात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मी 4-5 वेळा पाठपुरावा केला, काही पत्र दिली आणि नागरिकांचं जे म्हणणं आहे किंवा नागरिकांना ज्या पद्धतीने साधारण एक 4 इमारती एकत्र येऊन छोट्या क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास करायचा होता, अशी नागरिकांची भावना होती. या संदर्भात सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. अगदी साधारण मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी सुद्धा आदरणीय देवेंद्रजींची लोकमान्य नगरमधल्या काही रहिवाशांची भेट घालून दिली आणि या विषयामध्ये त्यांनी दुजोरा दिला. ते असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने या विषयाला स्थगिती होती, तर त्या स्थगितीवरती त्यांनी असं म्हणलं की पुन्हा फेर प्रस्ताव या सगळ्या सोसायटींनी द्यावे, आपण त्याला मान्यता देऊ. मला सांगायला आनंद होतोय की काल प्रत्यक्ष म्हाडा मुंबईने या संदर्भातल्या सूचना खाली दिलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा जे प्रस्ताव प्रलंबित होते ते पुन्हा सादर करण्याची त्यांनी परवानगी दिलेली आहे. ह्या सगळ्या इमारतींचा पुनर्विकास हा होणारच होता. शेवटी म्हाडा हे राज्य सरकारच्या अंतर्गत एक ती यंत्रणा आहे आणि राज्य सरकारने या संदर्भातला निर्णय केला. दरम्यानच्या काळात काही मंडळींनी याच्यावरती राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं, परंतु मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की वेळ पडली तर लोकमान्य नगरवासियांची वकिली मी राज्य सरकारच्या दरबारी करेल आणि मी याचा सातत्याने पाठपुरावा केला. लोकमान्य नगरमधल्या अनेक रहिवाशांनी सुद्धा या विषयामध्ये खूप काम केलं, याची सर्व माहिती संकलित केली, सरकारकडे याचा पाठपुरावा केला, म्हाडाच्या ऑफिसमध्ये पाठपुरावा केला आणि सर्व गोष्टींना यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय. नमस्कार, मी सुवर्णा गाडगे. मी लग्न झाल्यापासून साधारण 95 सालापासून इथं राहते, पण माझे मिस्टर हे जन्मापासून त्यांचे माझ्या सासूबाई लग्न होऊन इथं आल्यात 62 साली. तेव्हापासून आम्ही या घरात राहतोय. इतकी वर्ष इथं जे असलेले सगळे सोसायटी जुनी झाल्यामुळे जे काही प्रॉब्लेम होते त्याला आम्ही खूप फेस केलं, एकाच भावनेने की आम्हाला आमच्याच घरात आमच्याच बिल्डिंगचा पुनर्विकास झाल्यानंतर इथेच राहायचंही आहे. त्याप्रमाणे ज्यावेळेस असा जी.आर. आला की आता तुम्ही हे सुरू करू शकता, त्याप्रमाणे आमच्या बिल्डिंगमधले श्री गणेश दाबक आणि माझे मिस्टर सुधीर गाडगे तसेच काही ज्येष्ठ आमचे जे आहेत राहणारे लोक, त्या सगळ्यांनी खूप प्रयत्न करून त्याला जे काही कागदपत्र लागतात ती खूप तयारी केली आणि त्याप्रमाणे आम्ही विकसत नेमला त्याचे सगळ्या
कायदेशीर प्रक्रियेने आणि एप्रिलमध्ये आम्ही आमचा प्रस्ताव दिला होता. पण इथले जे आमचे आमदार आहेत त्यांनी त्यांची काय भावना असेल त्यामागे माहिती नाही. डेव्हलपमेंट क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी म्हणून तो प्रस्ताव आमचा स्थगित करावा असा एक अर्ज दिला होता तिकडे. त्यामुळे आम्ही आता एप्रिल मे किंवा जूनमध्ये आम्ही जागा इथनं रिकाम्या करायच्या आणि दुसऱ्या घरात राहायला जायचं आणि पुढच्या 3 वर्षात आमचं छान नवीन घर होईल अशी जी आमची अपेक्षा होती त्याला पूर्णपणे खोळंबाच झाला आणि अत्यंत काय म्हणू त्याला फ्रस्ट्रेशन आलं आम्हाला सगळ्यांनाच. अगदी माझ्या सासूबाई सुद्धा की अगदी आता त्या वर्ष 82 आहे की आता आपण नवीन घरात जायचंय, आपलं घर नवीन होईल या ह्याच्यात होत्या आणि सगळ्याच ह्याला या पूर्णपणे खोळंबाच झाला. त्यामुळे आम्ही खूपच काय म्हणतो निराश झालो होतो. पण तरी आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करत होतो. लोकमान्य कल्याणकारी संघ जो आहे त्यांच्यातर्फे वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न चालू होते. मग त्याच्या ह्याच्यात आम्ही माननीय श्री धीरज घाटेंनाही एकदा भेटलो. त्यांनी आम्ही त्याच्यावर विचार करतो म्हणून त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडनंही खूप प्रयत्न केले. त्याचप्रमाणे आम्ही मग कोर्टामध्येही कायदेशीर मार्गाने याच्या मागे लागूया असं करून कायदेशीर हे करून आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली आमच्या सोसायटीतर्फे आणि सगळ्या मार्गाला आणि सगळ्यांच्या ह्याला प्रयत्नांना आणि काय म्हणू सदिच्छांना यश मिळालेलं आहे आता. आणि धीरज घाटेंनी मुख्यमंत्र्यांची पण आमची भेट घालून दिली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला त्या गोष्टीसाठी. आणि मुख्य म्हणजे त्या ह्याच्यावर पार्श्वभूमीवर न्यायालयाने सुद्धा आम्हाला खूप लवकर वेळेत आणि सकारात्मक आमच्या दृष्टीने प्रतिसाद देऊन आमच्या बाजूने या केसचा निकाल लागलेला आहे. त्यामुळे जे आता गेले 6 महिने आम्ही खूप ह्याच्यात होतो तो आता आमचं आनंद व्यक्त करतो आणि सगळ्यांना खूप खूप आभार मानतो ज्यांनी ज्यात आम्हाला मदत केली ह्याच्यासाठी. महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन परेड जालना येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी 9 वाजता पोलीस कवायत मैदानावर पथसंचलन आणि सलामी देत ही परेड पार पडले. या परेडमध्ये पोलीस विभागातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, पोलीस जवान तसंच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितलं की 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची आधुनिक पद्धतीनं स्थापना झाली होती. त्या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधून आज पोलीस विभागाच्या वतीनं नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. सर काय सांगाल परेड घेतलं? आज पोलीस रेजिंग डे वर्धापन दिन निमित्ताने जालना जिल्हा पोलीस, SRPF जालना आणि PTS जालना तिघांच्या संयुक्त विद्यमानाने परेडचा एक भव्य आयोजन जालना पोलीस दलाच्या ग्राउंडवर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पथसंचलन आणि सलामी याचा भाग होता. तसेच मोठ्या प्रमाणात स्कूल कॉलेजचे विद्यार्थी या सगळा बघण्यासाठी आले होते आणि त्यांनी त्याच्यासोबतच पोलिसाचे वेगवेगळे हथियार, त्याचे कार्य करण्याची पद्धती, सायबरबद्दलची माहिती, BDDS, डॉग स्क्वॉड आणि इतर ब्रांचीची माहिती पण देण्यात आलेली आहे. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची आजच्या आधुनिक स्वरूपामध्ये स्थापना झाली होती आणि त्याचीच स्मृतीनिमित्ताने आजचा दिवस हा साजरा केला जातो आणि हे परेड आता वार्षिक पद्धतीने घेतली जाणार आहे. सोलापुरात भाजपमध्ये तिकीट वाटपानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक असलेल्या राजकुमार आलुरे यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रभाग क्रमांक 5D मधून राजकुमार आलुरे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांचं तिकीट डावलून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या बिज्जू प्रधाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निर्णयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रात्री प्रभाग क्रमांक 5 मधील बाळे परिसरात बैठक पार पडले. या बैठकीत बंडखोरी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं सांगताना आलुरे यांना अश्रू अनावर झाले. आणि खूप त्रास झाला मला, मी सांगू शकत नाही. मला धमके सुद्धा आले. आत्ताच मला फोन होता चंद्रकाका वानकरचा. वानकर काका कशी गेले ते लोक तिथून मला धमके. पण चंदू काका म्हणलं माझा राजा म्हणला मी पालीस मधलाय, माझा दैवत चंद्रकांत वानकर. त्याच्यामार्फत मला धमवते आले. किती 8 दिवस मला फोन करायला का आधी कर तू माघार घे. पण मी यांना काय घाबरत नाही. पण मला दबाव आणाले मोठ्या मोठ्या लोकांकडनं की माघार घे. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्वे आलाय
की भारतीय जनता पार्टीचं पॅनल धोक्यात आहे म्हणून सर्वे आलेला आहे. त्यामुळं आज विनय डिफेन्सला फोन आलाय, सर्वे आलाय सोलापुरातून की प्रभाग 5 म्हणल्यावर देवेंद्र फडणवीस आणि मालकांनी देवेंद्र फडणवीस सांगितले, साहेब मी वेळ पडली तर आमदारकीचा राजीनामा देईन, पण माझ्या कार्यकर्ता मी अन्याय होऊ देणार नाही म्हणते. अशा गोष्टी घडत गेले. मग मालकांनी राजीनामा देतो म्हणलं सुभाष देशमुखला फोन केले मुख्यमंत्री साहेबांनी की विजय देशमुखला थांबवा. मग सुभाष बाबू देशमुख मालकाच्या घरी आले, त्यांची काय समजूत काढली, पण मालक राजीनाम्यावर ठाम झाले. 7 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिले, नाहीतर मी राज्यपालाला राजीनामा पाठवतो म्हणले. मग पालकमंत्र्यांचं ताबडतोब विमान आलं लगेच पालकमंत्र्याचं. मालक स्विच ऑफ केलं. मग मालकाच्या घरी पालकमंत्री आले आणि नाही मालक तुम्ही जे सांगेल ती यादी, तुम्ही सांगेल ते तिकीट म्हणले. मग मालकाने विश्वास ठेवला. मग बालेश्वरमध्ये मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर सगळं ठरलं. मालकाच्या मनाप्रमाणे सगळे आम्ही सगळे इच्छुक होतो, सगळे आपले नावं गेले. आमचे 4 जणांची नावं गेले आणि संपूर्ण प्रमाणात मालकाला लिस्ट दिली. लिस्ट दिल्यानंतर मालकाची आई ज्या दिवशी वारली, मालकाच्या आईचं ज्या दिवशी दुःख ते झालं, त्या दिवशी आमच्या शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे आपली सर्वांची जी बी फॉर्मचं सगळं तिकिटाचा गट्टा घेऊन, फॉर्मचा गट्टा घेऊन बालाजी सरोवरला गेल्यानंतर पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे यांनी नरेंद्र काळे साहेबांना काय म्हणले, तुमचं आता काम झालं तुम्हीच जावा, तुमचं काम झालं तुम्ही आता जा म्हणले. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण देण्यात आलं नाही. तसंच संमेलनाच्या पत्रिकेतही त्यांचं नाव नसल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी महत्त्वाचा खुलासा केलाय. कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय की साहित्याचा कार्यक्रम असल्यानं राजकीय व्यक्तींची उपस्थिती मर्यादित ठेवण्याच्या उद्देशानं काहींची नावं पत्रिकेत समाविष्ट करण्यात आली नाहीत. मात्र सातारा जिल्ह्यातील 5 मंत्री हे राजकीय सरकारचे अधिकृत प्रतिनिधी असल्यानं त्यांची नावं टाकणं आवश्यक होतं असं त्यांनी सांगितलंय. शरद पवार कधीही संमेलनाला आले तर त्यांचं मनापासून स्वागत करण्यात येईल असंही कुलकर्णी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. ते स्वतः निमंत्रण पत्रिका घेऊन गेलेले होते आणि त्यांच्या तिथले जे अधिकारी आहेत त्यांना शरद पवार साहेबांना आमची विनंती आहे, साहित्य रसिक लिहून राहा, आम्ही त्यांचं यथोचित स्वागत करू. त्यांच्या पत्रिकेत काय नाव आहे? चर्चा होताना पाहिलं पत्रिकेत नाव असं काय नियम नाहीये की अमुक व्यक्तीचं नाव पत्रिकेत असलं पाहिजे. शरद पवार साहेब एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि 100 वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये 40 संमेलनामध्ये ते हजर आहेत उद्घाटक म्हणून आणि गेल्या संमेलनात ते स्वागताध्यक्ष होते. महामंडळाची अशी भूमिका आहे की राजकारण्यांचा वावर व्यासपीठावर कमी असावा, साहित्यिकांचा व्यापार जास्त असावा, वावर जास्त असावा त्यामध्ये. आणि त्या भूमिकेतनं आता जिल्ह्यातच आपल्या 4 मंत्री, तर 4 मंत्र्यांना तर आपल्याला डावलता येत नाही, कारण आपल्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांना दुसऱ्या जिल्ह्यात तर बोलवणार नाहीत. त्यामुळे त्यांना मान देणं गरजेचं होतं. आणि सरकारचे प्रमुख हे नेहमी साहित्य संमेलनात असतात, सरकारची मदत ही साहित्य संमेलनाला असते. आणि त्यामुळे पवार साहेबांना काय सातारा जिल्हा वेगळा नाही, साहित्याचं व्यासपीठ वेगळं नाही. पवार साहेबांचं एक पुस्तक सुद्धा आलेलं आहे, त्यामुळे त्यांनी रसिक म्हणून निश्चित यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. आणि पत्रिकेत नाव असलं नसलं तरी पवार साहेब इतके मोठे आहेत, ते पत्रिकेपेक्षा मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी यावं अशी माझी त्यांना विनंती. नाही महामंडळ आता तुम्ही दिल्लीचं साहित्य संमेलन जर बघितलं तर 2 दिवस आधी पत्रिका आली होती. म्हणजे शरद पवार साहेब स्वतः स्वागताध्यक्ष असताना पत्रिका 2 दिवस आली आधी, आणि शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष असताना 15 दिवस आधी पत्रिका आणि 1 महिनाभर आधी कार्यक्रम झालेले आहेत. आणि पवार साहेबांचं जिल्ह्यावर प्रचंड प्रेम आहे, ते निश्चित येतील अशी मला खात्री. आता काय होतं तुम्हाला सांगतो, राजकारणी बोलवले नाहीत तर पत्रकार विचारतात पवारांचं नाव का नाही, आणि बोलवले तर पत्रकार म्हणतात जास्त का बोलवले. आता पत्रकारांकडून सुद्धा एखादी व्याख्या करून घ्यावी लागेल की किती राजकारणी बोलवले पाहिजेत, कोणाला बोलवलं पाहिजे. एक नियमावली पत्रकारांनी सुद्धा आम्हाला करून द्यावी, म्हणजे आम्हालाही तसं वागता येईल. साहित्यिकांचं तुम्हीच सांगितलं नाही, म्हणूनच आम्ही त्याला पण उत्तर दिलं. दोन्ही प्रश्नांची उत्तरं कॉमन आहेत. मी स्वतः सुद्धा पत्रकारी 25 वर्ष पत्रकारिता करतोय, त्यामुळे असे प्रश्न येतच राहतात. मूळ कसं आहे की राजकारणी हे यशवंतराव चव्हाण सुद्धा होते, त्यांनी राजकारणाची वस्त्र बाजूला ठेवून साहित्यिक म्हणून आले. तर जे राजकारणी वस्त्र काढून साहित्य व्यवस्थेत येतील त्यांचं स्वागत आहे, जे येणार नाहीत त्यांनी बुक स्टॉलला यावं, रसिक म्हणून आस्वाद घ्यावा अशी आपली विनंती आहे सगळ्यांना. आणि सगळ्यांचं संमेलन फक्त काय साहित्यिकांचं असं नाही. ओके.